इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा लय मोठा पुतळा दिसला बघ. असं मधूनच कसं पहिल्यापासून पाहणार राव. आणि ह्यो काय विषय ते सांगतो तुम्हाला मी ब्लॉगच्या शेवटला, त्यासाठी तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार पब्लिक, आम्ही चाललो कुठं ते सांगतो तुम्हाला मी पुढे. हे गडी तर काय रस्त्याच्या मध्येच गाडी उभा करून बोलत बसली होती. मग काय गप्पा मारीत मारीत आलो डायरेक्ट पैठण मध्ये. आता पैठण मध्ये कशाला सांगतो, पण त्याने तुम्ही आपला लाईक फॉलो करून घ्या. आता 12 पेपर जवळ आले, त्याच्यामुळे आपला काय रोज रोज ब्लॉग येणार नाही बरं का. त्यामुळे मी इंस्टा फॅमिलीची मनापासून माफी मागतो. पैठण मध्ये आल्या छत्रपती शिवाजी महाराज लय मोठी टोपी दिसली. गाडी पार्किंग लावली, निघलो जेवायला. रात्रीच्या 12 वाजले होते, त्याच्यामुळे अख्खेच हॉटेल बंद झाले. तेवढ्या तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा लय मोठा पुतळा दिसला. आता तो पुतळा पैठण मध्ये कुठं शिके तेवढं तुम्ही कमेंट मध्ये सांगा. थोडं इकडे तिकडे पहिल्याच नंतर भेटलं एक हॉटेल. जेवण करून निघलो तर आम्ही पाया पडला. आम्ही बी काय आधी फोटो पण मग विठोबा गेलो. तिथे काय दांडेच नियोजन होतं, पण त्याच्यावर काय गाडो आलोत मंदिरात. इथं नदीचं पाणी शिरलं होतं म्हणते अख्ख्या मंदिरात पावसामुळे. त्याच्यामुळे बाहेरूनच पाया पडलो होतो. आलो तिकडे तर आमच्या गावातले अख्ख्या पोर इकडे जमलेले होते. इकडे काय ते गप्पा मारीत उभा राहिली होती. इथून ड्रम घेतले, रात्रीचे 1 वाजले होते, त्याच्यामुळे निघलो आंघोळ करायला. आलो तिकडे नदीवर आंघोळ करायला. तिथं बी लय मोठी गर्दी होती. लोक म्हणत होते आंघोळ केलो शेकाल शेक बनेल आणि ते माणूस जाळ होतं. आता काय फुल इंडिकेटर लागले होते, पण आम्ही बी त्याच्यावर शकून आलो. मग काय आंघोळ करून निघलो आपल्या गाडी तेवढ्यात आपले 2 फॅन भेटले तिथे. म्हणले तो आम्ही प्रत्येक व्हिडिओ बघत. मग काय त्यांना टाटा बाय बाय केलं, निघलो तिथून. इथं आलोत मोठं देव. इथं बी काय जरा ज्यादाच गर्दी होती. मग काय चला आम्ही घालतो मोठं देवीला पाणी, भेटू अशाच मिनी ब्लॉग मध्ये. बाय बाय.